नवी मुंबईत मागील अनेक दिवसांपासून घरफोडीच्या गुन्ह्यात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आल्याने गुन्हे शाखेच्या वतीने टीम तयार करून सापळा रचून आरोपीला भिवंडी येथून ताब्यात घेत त्याच्या कसून चौकशीत त्याने याआधी 49 घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले असून अजून 13 गुन्हे नवी मुंबई पोलीस ठाण्यात दाखल असल्याचे स्पष्ट झाले। एकूण तपासात 62 गुन्हे निष्पन्न झाले आहे। आरोपी लक्ष्मण शिवशरणकडून 21,25,000चे सोने आणि चांदीचे दागिने जप्त करण्यात आले असून भिवंडी येथे राहणारा आरोपी मूळ सोलापूर येथील रहिवासी असल्याचे समोर आले असून आरोपीवर पहिला गुन्हा 2024 मध्ये दाखल झाल्याचेही निष्पन्न झाले आहे। आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून प्रकरणाचा अधिक तपास गुन्हे शाखा वाशी करत आहे। नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये रबाळे MIDC पोलीस स्टेशनला घरफोडीच्या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना गुन्हे शाखेच्या कक्ष 1 ला तांत्रिक विश्लेषणाद्वारे CCTV अनालिसिसद्वारे एक आरोपीची माहिती मिळाली, ज्याचं नाव लक्ष्मण सुरेश शिवशरण आहे आणि त्याला या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली। अधिक चौकशी दरम्यान असं लक्षात आलं की या आरोपींनी नवी मुंबई परिसरामध्ये 13 घरफोडीचे गुन्हे केलेले आहेत। त्याच्यावर पूर्वीचे 49 गुन्हे आहेत आणि या आरोपीकडून 21,25,000 रुपयांचा सोने तसेच चांदीचा घरफोडीमध्ये चोरी केलेला मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। यामध्ये रबाळे पोलीस स्टेशनचे 4 गुन्हे आहेत, रबाळे MIDCचे 5 गुन्हे आहेत, कोपरखैरनेचे 2, वाशीचा 1 आणि तुर्भे पोलीस स्टेशनचा 1 असे गुन्हे त्या आरोपीवरती दाखल आहेत।